उन्हाळ्यात पाण्याचं योग्य नियोजन करून भाजीपाला पीक घेतल्यास चांगला नफा मिळवता येतो। अहमदनगर जिल्ह्यातले विजय खंदारे यांनी 3 एकरात कारल्याची लागवड केली। तसंच त्यांनी कारल्यात कलिंगडाचं आंतरपीकही घेतलंय। पाणी खतांचं योग्य नियोजन केल्यानं खंदारे यांना कारलं आणि कलिंगड पिकातून 5 लाख रुपयांचा खर्च वगळता 18 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण विजय खंदारे यांच्या कारलं पिकाची यशोगाथा जाणून घेऊया नगरला। नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घोड नदीच्या काठावर असलेल्या वाडेगव्हाण या गावात कमी प्रमाणात का होईना 12ही महिने पाणी असतं। त्यामुळे या भागात फळबागा आणि भाजीपाल्याचे पिकं घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। याच गावात विजय खंदारे यांनी BA पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलोपार्जित असलेली 15 एकर शेती करण्यास सुरुवात केली। खंदारे यांनी 5 एकरात द्राक्षाची लागवड केली आहे, तर उर्वरित 10 एकरात भाजीपाल्याची लागवड करण्यात येते। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून उन्हाळ्यात कारल्याच्या पिकाचं नियोजन त्यांनी केलं आहे। यंदा त्यांच्याकडे 3 एकरात कारल्याची लागवड करण्यात आली आहे। प्रथम याला एकदा नांगरट करून घेतली, त्याच्यानंतर त्याला परत रोटर मारून घेतला आणि नंतर बेड टाकले। बेड टाकल्यानंतर त्याच्यानंतर शेणखत दिलं। शेणखत नंतर बेसल डोस दिला, त्याच्यामध्ये NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट दिले आणि नंतर मल्चिंग आथरून साधारण मी 4 जानेवारीला कारल्याची लागवड केली आणि 4 दिवसाच्या गॅपनंतर कलिंगड लावलं आहे। तर आता माझं पीक साधारण 70-75 दिवसाचं होत आलं आहे। माझा एक 2-3 तोडे मला कारल्याचे मिळालेत आणि तसेच कलिंगड पण आता काढणीला आलेलं आहे। भाजीपाला शेतीचा अनुभव आणि ॲग्रोवनचं मार्गदर्शन याचा वापर करून खंदारे कारल्याचं नियोजन करतात। दरवेळेस काहीतरी नवीन बदल करून त्यांनी उत्पादनात वाढ केली आहे। यावर्षी त्यांनी कारल्याचं पीक ताटी आणि मांडव करून घेतलंय। तसंच कलिंगडात कारल्याचं आंतरपीक घेण्यात आलंय। सुरुवातीला लहान प्लॉट असताना रस शोषणाऱ्या किडींचा खूप अटॅक होतो, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये कलर ट्रॅप लावलेले आहेत। त्या ट्रॅपला कलरला आकर्षित होऊन रस शोषणारी कीड त्याच्याकडे आकर्षित होऊन बऱ्यापैकी कंट्रोल मिळतो त्यापासून। तर तसंच मी कारले लावताना आता याच्या पहिला प्लॉट केला होता, त्यामध्ये फक्त ताटी पद्धत घेतली होती। तर ह्यावेळेस मी थोडंसं वेगळं नियोजन केलं। ताटी अधिक परत मांडव, म्हणजे त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश जास्त मिळाल्यामुळे मला ॲव्हरेज जास्त टनेज जास्त निघणार आहे, त्याच्यामुळे माझा नफा जास्त मला मिळणार आहे। तसंच पाण्याचं मी रोज साधारण 1 ते 2 तासाप्रमाणे, जसं ऊन किंवा हे असेल त्या जमिनीच्या याच्याप्रमाणे साधारण दिवसाला 1 तास ते 2 तासापर्यंत मी दर दिवसाप्रमाणे पाणी देतो। आणि औषधाचं जे आहे प्रोग्राम माझा, तो मी दर आठवड्याला 1 फवारणी करतो। त्याच्यामध्ये 1 कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशक आणि दुसरी फवारणी मी बाकी त्याला सेकंडरी म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट आणि संजीवक देतो। खंदारे यांनी कारल्याची लागवड करताना पाण्याचं नियोजन केलंय। दररोज 1 ते 2 तास पाणी देण्यात येतं। तसंच कीड नियंत्रणासाठी कलर ट्रॅपचा वापर करण्यात आलाय। त्यासोबतच गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर देखील करण्यात येतो। माझे कारल्याचे 3 एकर क्षेत्र असून मला कारल्यामध्ये 35 ते 40 टनाची अपेक्षा आहे। पाण्याची शाश्वत पाणी जर मला पुरलं, म्हणजे उन्हाळा असल्यामुळं जो एखाद्या वेळेस पाणी कमी पडण्याची शक्यता आहे, परंतु पाणी जर मला पूर्ण झालं तर मला 35 ते 40 टन उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। तसंच मी आंतरपीक म्हणून जे कलिंगड केलंय, तर त्या कलिंगडाच्या 3 एकर क्षेत्रामध्ये मला साधारण 40 टनाच्या आसपास मला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। खंदारे यांना 5 महिन्यात कारल्याचं 35 ते 40 टन तर कलिंगडाचं 40 टन उत्पादन मिळेल अशी खात्री आहे। शिरूरच्या बाजारात कारल्याची विक्री करण्यात येते। कारल्याला सध्या मिळणारा 50 ते 60 रुपये किलोचा भाव मिळतोय। कारले आणि कलिंगड विक्रीतून खर्च वजा जाता 18 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। कलिंगडामुळे कारल्याचा उत्पादन खर्च वसूल झालाय। माझ्या मालाची विक्री मी आमच्या इथे लोकल शिरूर मार्केट आहे, आम्हाला तिथे 1ही रुपयाची दलाली आडत हमाली नाही आणि हाच आमचा सगळ्यात मोठा नफा आम्हाला त्याच्यामुळे मिळतो। मार्केटला जर गेलं तर मार्केटला भाव कमी मिळतो, आम्हाला वजन आमच्या याच्याप्रमाणे मिळत नाही आणि व्यापारीही ज्या भावात माल विकला गेला त्या भावात आम्हाला पट्टी दिली जात नाही।
तर त्याच्यामुळं आम्ही फक्त आमच्या लोकल मार्केटला विकतो, तिथं आम्हाला एकही रुपयाची आडत हमाली एकही रुपयाचा खर्च नाही. जेवढे पैसे येतील तेवढेही पैसे आम्ही शेतकऱ्याचेच होतात. कारल्याला सध्या आता 50 ते 60 रुपये किलोपर्यंत भाव मिळतोय. जशी जशी उन्हाची तीव्रता वाढेल तसा थोडा भाव वाढून मला शेवटपर्यंत 70 रुपयाची अपेक्षा आहे. साधारण माझ्या कलिंगड आणि कारल्याच्या पिकाला 3 एकराला 4 लाख रुपयापर्यंत माझा खर्च झालेला आहे आणि मला अपेक्षित उत्पन्न 18 ते 20 लाखापर्यंत मला नफा मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. खंदारे यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न नोकरीपेक्षा जास्त आहे. त्यांच्या घरात सर्वच प्रकारच्या सुविधा आहेत. खंदारे यांना शेतीच्या कामात त्यांच्या पत्नीचीही मोलाची साथ मिळते. आम्ही शेतीमध्ये काम करतो, त्यामधून आम्हाला भरपूर उत्पन्न भेटतं. त्या उत्पन्नापासून आमच्याकडे गाडी, बंगला पण आहे. AC जे नोकरीवाले वापरतात त्याच वस्तू आम्ही शेतकरी वापरतो. राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे कमी अधिक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असते. उपलब्ध पाण्याचा वापर आणि बाजारात भाजीपाल्याची मागणी याचा अभ्यास करून शेतकऱ्याने पिकाचं नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. लैलेश बारगजे, साम TV, अहमदनगर.